हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, की ज्याचा इम्पॅक्ट एम-पी-एस-सीतून सगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती पडणार आहे. ठीक आहे. हा जो निर्णय आहे तो आरक्षणाच्या संदर्भातला आहे, की कॅटेगरीचा जो विद्यार्थी आहे तो कोणत्या कंडिशनमध्ये ओपन कॅटेगरीमध्ये जाऊ शकतो आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये कोणत्या कंडिशनमध्ये तो चा लाभ घेऊ शकतो आणि कोणत्या कंडिशनमध्ये तो कॅटेगरीचा लाभ नाही घेऊ शकत. ठीक आहे. कोणत्या विद्यार्थ्याला ओपन मध्ये गृहीत धरला जाईल आणि कोणत्या विद्यार्थ्याला ओपन मध्ये गृहीत धरला जाणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या लेक्चरमध्ये मी तुमच्यासाठी डिस्कस करणार आहे. प्रत्येकाने काळजीपूर्वक ऐका, कारण तुमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. भारत हा खूप डायव्हर्स कंट्री आहे. इथे खूप साऱ्या जाती आहे, पाती आहे आणि वाती आहे. ठीक आहे. एकमेकांच्या दिव्यातली वात, एकमेकांच्या दिव्यात सरकवण्याचं काम जे आहे ते इथं नेहमी सुरू राहतं. चला सुरू करूया. विषय काय आहे? आरक्षणाचा नवीन नियम आलेला आहे. कॅटेगरीच्या उमेदवारांना आता ओपनच्या जागा मिळणार की नाही? 14 मेला महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय जो आहे तो झालेला आहे आणि महाराष्ट्रात जेवढे स्पर्धा परीक्षा होतात त्याच्यासाठी हा निर्णय लागू राहणार आहे. आता काय म्हटलंय बघा, मुख्य मुद्दा काय आहे? जर राखीव प्रवर्गातील उमेदवाराने, राखीव प्रवर्गातील म्हणजे कोण रे? एस-सी कॅटेगरीमध्ये येणारा, एस-टी कॅटेगरीमध्ये येणारा, ओबीसी कॅटेगरीमध्ये येणारा, एन-टी कॅटेगरीमध्ये येणारा, कोणता असो मग, ठीक आहे, एस-सी-बी-सी मध्ये येणारा, सगळे हे जे आहे जे ओपन सोडून बाकीच्या सगळ्या कॅटेगरीमध्ये येतात ते. जर राखीव प्रवर्गातील उमेदवाराने, म्हणजे हा राखीव प्रवर्ग, निवड प्रक्रियेत कोणतीही सवलत घेतली असेल तर त्यांची निवड केवळ राखीव प्रवर्गातून होईल. जर तुम्ही या कॅटेगरीतला कोणत्याही गोष्टीचा लाभ घेतला असेल तर ओपन कॅटेगरीमध्ये कन्सिडर केला जाणार नाही. ठीक आहे. पुढे बघा, मी तुम्हाला क्लिअर सांगणार आहे. अशा उमेदवारांचा विचार खुल्या प्रवर्गाच्या जागांसाठी केला जाणार नाही, मग गुण कितीही असो. समजलं? म्हणजे जर तुम्ही एस-सी कॅटेगरीमध्ये असाल, ओके, तुम्ही कॅटेगरीचा लाभ घेतलेला आहे, मग तुम्हाला राज्यात तुम्ही पहिले आले तरी तुम्ही एस-सी कॅटेगरीमध्येच तुम्ही गृहीत धरला जाणार. आरक्षणाच्या अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता आणि सुसंगती आणणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे, असं महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी त्यांनी काही टर्म्स अँड कंडिशन ठेवलेले आहे. तर पहिली टर्म्स अँड कंडिशन काय आहे? वय. मग आता याच्यामध्ये कसं होणार बघा, कोण फायदा घेऊ शकणार, कोण फायदा नाही घेऊ शकत बघा. जर तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमध्ये असाल, ज्या मी मगाशी लिहून दिलेलं आहे, एस-सी, एस-टी, ओबीसी, एन-टी, एस-सी-बी-सी, कुठल्याही कॅटेगरीमध्ये असा, ओपनला वयोमर्यादा किती आहे? 38. कॅटेगरीला किती आहे? 43. तुमचं वय 39 आहे, 40 आहे, 43 पर्यंत वय आहे. ठीक आहे. म्हणजे ओपन कॅटेगरीपेक्षा तुमचं वय जास्त आहे, म्हणजे तुम्ही कॅटेगरीच्या वयाचा फायदा घेतलेला आहे. आणि जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये पहिले आला, बरोबर, तर पहिला आला तर तुम्हाला ओपन मधून कन्सिडर करायला पाहिजे, पण तुम्हाला कन्सिडर केला जाणार नाही. तुम्हाला कॅटेगरीतूनच कन्सिडर केला जाईल, कारण तुम्ही वयाचा फायदा घेतलाय ना. ओपन कॅटेगरीला वयाची मर्यादा किती आहे? 38. तुम्ही 39 वर्षाचे आहे, म्हणजे तुम्ही कॅटेगरीचा फायदा घेतलाय, म्हणजे तुम्हाला गृहीत धरला जाणार नाही. ठीक आहे. तुम्हाला कॅटेगरीतच गृहीत धरला जाईल. त्यानंतर शैक्षणिक पात्रता. जर तुम्ही कॅटेगरीसाठी असलेल्या शैक्षणिक पात्रतेचा लाभ घेतला, ओके, आणि ओपन कॅटेगरीसाठी जर ती शैक्षणिक पात्रता नसेल तर तुम्हाला गृहीत धरला जाणार नाही. अनुभव. जर काही परीक्षांसाठी कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी अनुभवातून सूट असते, त्याचा जर तुम्ही फायदा घेतला आणि ओपन कॅटेगरीसाठी जर अनुभवाची इलिजिबिलिटी असेल तर तुम्हाला गृहीत धरला जाणार नाही. त्यानंतर जागा. ठीक आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे संधी, अटेम्प्ट. आता एमपीएससीच्या कुठल्याही परीक्षेमध्ये अटेम्प्टचं बंधन नाहीये, तुम्ही देऊ शकता, पण युपीएससी सारख्या परीक्षेमध्ये अटेम्प्टचं बंधन आहे. जर तुम्ही कॅटेगरीमधून अटेम्प्टचा फायदा घेत असाल आणि तुमचं वय जे आहे ते वय ओपन कॅटेगरीपेक्षा कमी असेल, ठीक आहे, उदाहरणार्थ ओपन कॅटेगरीला वयाची मर्यादा किती आहे? 30. कॅटेगरीला वयाची मर्यादा किती आहे? युपीएससीला याला 32 आहे, याला 35 आहे समजा, युपीएससीला. एमपीएससी मध्ये नाहीये. ओके. पण ओबीसी कॅटेगरीला 9 अटेम्प्ट आहे, ओपन कॅटेगरीला 6 अटेम्प्ट आहे की नाही? मग तुम्ही इथे जर वयाचा फायदा घेतला आणि अटेम्प्टचा फायदा घेतला असेल तर तुम्हाला ओपन कॅटेगरीमधून कन्सिडर केला जाणार नाही. पण तुमचे ओपन कॅटेगरी मधले 6 अटेम्प्ट संपले, पण तुमचं वय 29 आहे, ठीक आहे, तर मग तुमचा जो 7वा अटेम्प्ट आहे तो तुम्ही कॅटेगरीतून देत आहे, म्हणजे अटेम्प्टचा तुम्ही फायदा घेत आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये कन्सिडर केला जाणार नाही. पण हे एमपीएससी मध्ये लागू होणार नाही, कारण हे युपीएससी ला आहे. समजलं? त्यानंतर परीक्षा शुल्क. आता बघा, ओपन कॅटेगरीसाठी परीक्षा शुल्क वेगळं असतं. कॅटेगरीतले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी फी जी आहे ती फी कमी असते, असते की नाही? पण याला बाजूला ठेवलाय. नाहीतर असं झालं असतं, अरे तुम्ही तर कॅटेगरीची फी भरली, मग तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये कसं कन्सिडर करू आम्ही? याला काही प्रॉब्लेम होत नाही.
ठीक आहे. तुम्ही जरी तुमच्या कॅटेगरीच्या माध्यमातून फी भरली असेल तर कमी फी भरली म्हणून तुम्हाला आम्ही ओपन कॅटेगरीमध्ये कन्सिडर करणार नाही असं होत नाही. कळलं? तुम्ही फॉर्म भरताना कॅटेगरीतूनच भरा, कॅटेगरीचीच फी भरा, परंतु वय, अटेम्प्ट, अनुभव, शैक्षणिक पात्रता, जागा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला कन्सिडर केला जाईल. याच्यामध्ये सगळ्यात मोठा फॅक्टर कोणता राहणार आहे? वयाचा. याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? लक्षात ठेवा की ओपन कॅटेगरीसाठी 38 वर्षाची वयोमर्यादा आहे. जर तुम्ही 38 क्रॉस केलं, 39 चे झाले, 40 चे झाले, 41 चे झाले, तर मग मात्र तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये ओपन कॅटेगरीमध्ये जाता येणार नाही. तुम्हाला तुमच्या कॅटेगरीतूनच कॉम्पिटिशन करावं लागेल. तुम्हाला कॅटेगरीमध्येच गृहीत धरल्या जाईल. समजलं इथपर्यंत? व्हेरी गुड. पुढं पहा. आता पहा, याला परीक्षा शुल्क जे आहे ते अपवाद आहे. तुम्ही कमी फी भरली म्हणून तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलं जाणार नाही असं होत नाही. तुम्हाला कन्सिडर केलं जाईल. परंतु बाकीच्या ज्या 5 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही कॅटेगरीची सवलत घेतली तर तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये गृहीत धरला जाणार नाही. ठीक आहे? लक्षात आलं? हा, चला पुढं पहा. स्थिती 1, वयाची सवलत रद्द केल्यास काय होईल? उमेदवार ओबीसी प्रवर्गामध्ये आहे, वय किती आहे? 40 आहे. ओपन कॅटेगरीला वयाची मर्यादा 38 आहे, तुमची 40 आहे, बरोबर. मग ओपन साठी कमाल वयोमर्यादा जर 38 आहे आणि उमेदवाराने फॉर्म भरताना वयाची सवलत 43 पर्यंत घेतलेली आहे, तर अशा वेळेस तुमचा अंतिम निकालामध्ये तुम्हाला गृहीत धरला जाणार नाही, हे जे मी तुम्हाला आधी सांगितलं. पुढे शैक्षणिक पात्रतेमध्ये सवलत. ठीक आहे. जर ओपन कॅटेगरीसाठी मार्क्सची मर्यादा वेगळी असेल, कॅटेगरीसाठी मार्क्सची मर्यादा जी आहे ती वेगळी असेल, मिनिमम मार्क्स जसं राज्यसेवेमध्ये असतात, तर अशा वेळेस जर तुम्ही कॅटेगरीचा फायदा घेतला असेल आणि ओपनचा फायदा तुम्ही घेतला नसेल, कॅटेगरीचा फायदा घेतला असेल तर तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये गृहीत धरला जाणार नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न, पुढचा मुद्दा पहा रे. अतिरिक्त संधी, अतिरिक्त अटेम्प्ट जे आहेत ते एमपीएससी मध्ये नाही आहे, ते यूपीएससी मध्ये आहे. ओके, व्हेरी गुड. त्यानंतर प्युअर मेरिट. प्युअर मेरिट बघा कसं आहे. उमेदवाराचे वय, शिक्षण, अनुभव आणि संधी या सर्व अटी ओपनच्या निकषामध्ये बसत आहेत. फॉर्म भरताना कोणतीही सवलत घेतलेली नाही. अंतिम निकाल तुम्हाला ओपन आणि कॅटेगरी अशा दोन्ही जागावर तुम्ही दावा सांगू शकता. म्हणजे जर तुम्ही कॅटेगरीची सवलत घेतलेली नाही, ओके, तुम्ही कॅटेगरीची सवलत घेतलेली नाही म्हणजे तुमचं वय 38 पेक्षा कमी आहे, म्हणजे तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये मधून तुम्ही कॉम्पीट करू शकता. ठीक आहे. बघा, अनुभव आणि संधी सर्व अटी ओपन कॅटेगरीच्या निकषात तुम्ही बसलेले असाल, म्हणजे जे निकष ओपन कॅटेगरीला आहे त्या सगळ्या निकषामध्ये तुम्ही बसत आहे, परंतु तुम्ही फॉर्म कॅटेगरीमधून भरलेला आहे, म्हणजे तुम्ही ओबीसी, एससी, एसटी, एनटी या कॅटेगरीतून भरलेला आहे, बरोबर. आणि अंतिम निकाल आला, तुम्हाला चांगले मार्क आहे, तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये सुद्धा दावा ठोकू शकता आणि तुमच्या कॅटेगरीमधून सुद्धा तुम्ही दावा ठोकू शकता. दोन्ही ठिकाणी तुम्ही दावा टाकू शकता. परंतु निवड जी आहे ती मेरिटनुसार होईल. मेरिटनुसार होईल म्हणजे काय? तर ओपन कॅटेगरीचा कट ऑफ राज्यसेवा परीक्षेचा समजा 1000 मार्क लागला, तुम्ही ओपन कॅटेगरीच्या सगळ्या कंडिशन फॉलो करताय आणि तुम्हाला 1001 मार्क असेल तर तुमची निवड ही ओपन कॅटेगरीमधून होईल, कॅटेगरीमधून होणार नाही, कारण तुम्हाला ओपन पेक्षा जास्त मार्क आहे. समजलं इथपर्यंत? व्हेरी गुड. पुढं आता बघा, सर्वात मोठा मुद्दा कसा आहे की पहिले पूर्व परीक्षा होते, कारण आता सरळ सेवा परीक्षा ज्या आहेत त्या एमपीएससी मध्ये आलेल्या आहे. नंतर मुख्य परीक्षा होते आणि राज्यसेवेला इंटरव्ह्यू असतो, बाकीच्या ग्रुप बी आणि ग्रुप सी ला इंटरव्ह्यू नाहीये. सरळ सेवा किंवा कंबाईन सारख्या बहुटप्पीय परीक्षांमध्ये हा नियम अत्यंत महत्वाचा आहे. बघा, उमेदवाराने निवड प्रक्रियेच्या कोणत्याही एका टप्प्यावर सवलत घेतल्यास हा नियम लागू होतो. म्हणजे कसा? पहा, जर पूर्व परीक्षेला ओपन कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तो 40 आला समजा 100 पैकी, आणि ओबीसी कॅटेगरीचा कट ऑफ, सॉरी एससी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो 38 आला, तुम्हाला 38 मार्क आहे, म्हणजे तुम्ही पूर्व परीक्षा कशातून क्वालिफाय केली आहे? कॅटेगरीतून. ओपन एवढे तुम्हाला मार्क आहे का? नाही आहे. म्हणजे तुम्हाला इथून तुमची जी परीक्षा आहे मेन्स ती कॅटेगरीतून द्यावी लागेल आणि तुमचा विचार जो आहे तो सुद्धा फायनल मेरिट तुम्हाला ओपन पेक्षा जरी जास्त मार्क असेल फायनल मध्ये तरी तुम्हाला कॅटेगरीमध्येच विचार केला जाईल. समजलं? म्हणजे असं नाही होणार की तुम्ही पूर्व परीक्षा कॅटेगरीतून पास केली आणि मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला ओपन पेक्षा जास्त मार्क आहे तर तुमचा ओपन कॅटेगरीसाठी विचार केला जाणार नाही, कारण तुम्ही प्रिलिम कोणत्या कॅटेगरीतून काढलेली आहे, म्हणजे कुठून काढलेली आहे?
तुमच्या कॅटेगरीच्या मार्क्स वरून काढलेली आहे. ओपनच्या मार्क्स वरून तुम्ही नाही काढलेली आहे. जर तुम्हाला इथे 40 पेक्षा जास्त मार्क म्हणजे 41 जर मार्क असते तर मग तुम्ही तुमचा विचार मेन्सला ओपन कॅटेगरीसाठी केला गेला असता आणि इंटरव्ह्यूला सुद्धा ओपन कॅटेगरीसाठी केला गेला असता. समजलं? पण तुम्ही इथे प्रिलिमच 38 मार्क घेतले म्हणजे ओपन कॅटेगरीपेक्षा कमी घेतलेले आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्ही कॉम्पीट कुठून केलं? कॅटेगरीतून. म्हणजे तुम्ही कॅटेगरीची सवलत घेतली म्हणजे म्हणून तुमचा ओपन कॅटेगरीमध्ये विचार केला जाणार नाही. समजलं का? आलं का लक्षात? व्हेरी गुड. त्यामुळे पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेला जाताना तुमचा कट ऑफ तुमची अंतिम दिशा ठरवेल. ओके, व्हेरी गुड. पुढं जसं मी तुम्हाला समजून सांगितलं बघा, आता ओपन कॅटेगरीचा कट ऑफ लागला 58 मार्क, ठीक आहे, आणि ओबीसी कॅटेगरीचा कट ऑफ लागला 55 मार्क. तुम्हाला 56 मार्क आहे, बरोबर? तर तुमचा ओपन कॅटेगरीसाठी विचार केला जाणार नाही, फक्त तुमच्या कॅटेगरीतूनच तुम्ही क्लिअर व्हाल आणि इथून पुढे कॅटेगरीसाठीच तुमचा विचार केला जाईल. म्हणजे अंतिम निकालामध्ये तुम्हाला नंतर कितीही मार्क असो, ओपन कॅटेगरीपेक्षा जास्त मार्क असले तरी तुमचा कॅटेगरीमधून विचार केला जाईल. म्हणजे तुम्ही कॅटेगरीच्या सवलती घ्यायला नाही पाहिजे, तुम्हाला ओपन कॅटेगरीपेक्षा जास्त मार्क तुम्हाला आणावे लागेल तरच तुमचा ओपन कॅटेगरीमधून विचार केला जाईल. समजलं का? लक्षात आलं? व्हेरी गुड. तर सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला या संदर्भात एक पक्की आणि स्पष्ट नियमावली बनवण्याचे संदेश दिले होते. त्यामुळे गुणवत्ता आणि आरक्षण यांचा योग्य मेळ घालण्यासाठी भरती प्रक्रियेमध्ये सुसंगती आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. समजलं? एकदा पुन्हा रिवाइज करून घेऊ आपण विषय काय आहे. पहा, वयाची सवलत घेतली, ओपन कॅटेगरीमधून तुमचा विचार केला जाणार नाही. तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये आहात त्याच कॅटेगरीचा विचार केला जाईल. तुम्ही शैक्षणिक पात्रता किंवा अनुभव सवलतीचा फायदा घेतलेला आहे, ओपन कॅटेगरीमधून विचार केला जाणार नाही, तुमच्या कॅटेगरीतून विचार केला जाईल. कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे, मग समजा आता तुम्ही ओपन कॅटेगरीच्या कट ऑफ पेक्षा तुम्हाला कमी मार्क आहे, पण तुमच्या कॅटेगरीतून तुम्ही प्रिलिम पास झालाय, ओपन मध्ये विचार केला जाणार नाही, कॅटेगरीमध्ये विचार केला जाईल. केवळ परीक्षेची फी सवलत घेतली, ठीक आहे, म्हणजे तुम्ही ओबीसी कॅटेगरीमध्ये आहात, कमी फी भरली, तर त्याचा तुमच्या ओपनच्या आरक्षणावर काही परिणाम होणार नाही. तुम्ही ओपन मधून सुद्धा क्वालिफाय व्हाल, ओबीसी मधून सुद्धा क्वालिफाय व्हाल. कोणतीही सवलत घेतली नाही, कोणतीही सवलत नाही घेतली. ज्या गोष्टी ओपनला लागू आहेत त्या सगळ्यात तुम्ही क्वालिफाय करताय, ओपन मधून विचार केला जाईल, कॅटेगरी मधून सुद्धा विचार केला जाईल. समजलं का? लक्षात आलं? व्हेरी गुड. आता बघा, लक्षात घ्या, या स्थितीमध्ये तुम्हाला काय करणं अपेक्षित आहे. तुम्ही याचा विचार करू नका. तुमचं जर वय 38 पेक्षा कमी असेल, तुमचं वय जर 38 पेक्षा जास्त असेल, लक्षात ठेवा, तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये ओपन मध्ये येऊ शकत नाही, तुम्ही तुमच्या कॅटेगरीमध्येच राहणार. पण तुमचं वय जर 38 पेक्षा कमी असेल, ठीक आहे, तर अशा वेळेस तुम्हाला कोणत्याही परीक्षेत प्रिलिम मध्ये, मेन्स मध्ये ओपनच्या कट ऑफ पेक्षा जास्त मार्क तुम्हाला मिळवावे लागेल, तरच तुमचा ओपन कॅटेगरीमध्ये विचार केला जाईल. अदरवाईज तुमचा ओपन कॅटेगरीमध्ये विचार केला जाणार नाही. समजलं? व्हेरी गुड. म्हणून आता जास्त विचार करत बसण्यापेक्षा मार्क मी जास्त कसे घेऊ शकतो याचाच विचार आपल्याला करायचा आहे. आणि जर तुम्ही राज्यसेवा परीक्षेची तयारी करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी स्वराज नावाची बॅच सुरू केलेली आहे. या बॅच मध्ये आम्ही तुम्हाला 2027 साठी तयारी करून घेतो. 2028 साठी सुद्धा बॅच आहे आणि 29 साठी सुद्धा आपल्याकडे बॅच आहे. या बॅच मध्ये बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत आपण तुम्हाला शिकवतो. मार्गदर्शन आणि मेंटरशिप तुम्हाला अवेलेबल करून देतो. बेसिक टू ऍडव्हान्स आन्सर रायटिंग आम्ही तुम्हाला शिकवतो. 18 पुस्तकं तुम्हाला घरपोच मिळणार आहे आणि प्रत्येक विषयासाठी सेपरेट फॅकल्टी आपल्याकडे आहे की ज्यांनी एमपीएससी आणि यूपीएससीचे वेगवेगळे टप्पे क्लिअर केलेले आहेत. महाराष्ट्रात आपण पहिले आहोत की ज्यांनी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न सुरू केलेला आहे. त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी या बॅचचा लाभ घेतलेला आहे आणि तुमच्यासाठी सुद्धा ही बॅच आहे. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाले नसाल तर @वैभव राऊत _टेक्स्टबुक असं तुम्ही नोट करा किंवा याला स्कॅन करा. तुम्ही टेलिग्रामला जॉईन करा. तुम्हाला हे सगळे अपडेट जे आहेत ते वेळोवेळी देत राहील. पुढचा, जर तुम्ही कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी या परीक्षेची तयारी करताय, कारण सरळ सेवा 90% बंद झालेले आहे, आता तुम्हाला तलाठीची तयारी करायची आहे, कोणतीही करायची आहे, तुम्हाला कोणती परीक्षा द्यावी लागेल? कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी. मग या परीक्षेची जर तुम्हाला तयारी करायची असेल तर ही बॅच तुम्ही नक्की जॉईन करा. 2027 ची बॅच आपल्याकडे आहे. ठीक आहे. तुम्हाला प्रत्येक विषय डिटेलमध्ये सगळी फॅकल्टी शिकवेल. सगळीच्या सगळी फॅकल्टी ही एमपीएससी, राज्यसेवा आणि कंबाईनला शिकवणारी फॅकल्टी आहे, सरळ सेवेला नाही. कारण तुम्हाला आता एमपीएससी ची तयारी करताय तर त्या अप्रोचची लोक तुमच्याकडे असले पाहिजे
कारण तुम्हाला ते प्रॉपर गाईड करेल, बाकीचे लोक तुम्हाला करू शकत नाही. कोणत्याही परीक्षेला, कोणत्याही बॅचला जर तुम्हाला एनरोल करायचं असेल किंवा कोणताही डाऊट असेल तर माझा हा मोबाईल नंबर आहे 9307814586. या नंबरवर तुम्ही मला नक्की मेसेज करा. हा माझाच नंबर आहे, मीच तुम्हाला रिप्लाय देतो. स्वराज बॅचला ऍडमिशन घ्यायची आहे, कंबाईनला घ्यायची आहे, कुठल्याही बॅचला घ्यायची असेल या नंबरवर मला नक्की तुम्ही मेसेज करा. आणि येणारी 31 मेची जी राज्यसेवेची परीक्षा आहे ती आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. ठीक आहे. या परीक्षेला जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर आम्ही तुमच्यासाठी, म्हणजे ही परीक्षा तुम्हाला पास करायची असेल 31 मेची, तर आम्ही तुमच्यासाठी स्पेशल बॅचेस सुरू केलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यासोबतच तुमच्यासाठी स्पेशल रिव्हिजन सेशन आयोजित केलेले आहे पुण्यात केसरीवाड्यामध्ये. पहिला रिव्हिजन सेशन झालेला आहे हिस्ट्री आणि पॉलिटिक्सचा. आता जिओग्राफी आणि इकॉनॉमिक्सचा जो रिव्हिजन सेशन आहे तो 16 तारखेला म्हणजे उद्या आहे, सकाळी 9 पासून संध्याकाळी 6 पर्यंत. आणि 17 तारखेला केसरीवाड्यात पुण्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट आहे. त्यामध्ये सीसॅट आणि जीएस अशा दोन्हीची टेस्ट आहे. तुम्हाला फक्त ₹1 पे करायचा आहे. रिव्हिजन सेशन आणि टेस्ट तुम्हाला पूर्णपणे ₹1 मिळणार आहे. त्यानंतर पुढचा जो रिव्हिजन सेशन आहे तो 23 मेला आहे. 24 मेला टेस्ट आहे. 3 फुल टेस्ट आणि 3 सगळ्या विषयांची रिव्हिजन सेशन तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही नक्की याला एनरोल करा. आपला जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे, म्हणजे आपला जो कमेंट बॉक्स आहे, तिथे लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही त्याला एनरोल करू शकता. सेशन तुम्हाला समजलं की नाही नक्कीच सांगा आणि याप्रमाणे तुम्ही तुमच्या अभ्यासाची दिशा ठरवा. ठीक आहे. इथून पुढे नियम बदलत राहणार आहे. काळ कसा येईल काही सांगता येत नाही, म्हणून आत्ताच चांगल्या तयारीला लागा. लवकरात लवकर पोस्ट काढून मोकळे व्हा. ओके. चला, तयारीसाठी ऑल द बेस्ट. आणि काही राहिलं तरी नक्की सांगा. सेशनला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.